नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात ठळक घडामोडी। परभणी जिल्हा परिषदेत गटनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे श्री दिलीपरावजी देशमुख तर उपगटनेतेपदी श्री रोहितराव चव्हाण यांची निवड झाली। परभणी जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता मिळवली आहे। परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत 23 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता निवड करण्यात आली। यावेळी परभणीचे पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकरराव गुट्टे काका, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर साहेब, माजी आमदार सीताराम घनदाट मामा, भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेशराव भुमरे, भारतीय जनता पक्षाचे परभणीचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोषरावजी मुरकुटे साहेब, डॉक्टर केदार खटेंग सर, डॉक्टर सुभाष कदम साहेब, नानासाहेब राऊत, भरत घनदाट, अजय साडेगावकर, सय्यद अल्ताफ सय्यद अकबर शेठ, पंडितराव प्रसादराव खारकर, संदीपराव अळनुरे, आकाशराव लोहट, भरतराव जाधव, अविनाश काळे, गणेशराव काटकर, रंगनाथराव सोळंके, माऊली भाऊ जाधव व सर्व भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। परभणी जिल्हा परिषदेवर एकूण 24 सदस्यांची उपस्थिती यावेळी जाणवली। गटनेतेपदी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब, उपगटनेतेपदी रोहितराव चव्हाण साहेब, प्रतोदपदी अजयराव डासळकर साहेब यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत होताना दिसून आले। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि ताज्या घटना घडामोडी पहा। आपल्या परिसरातील, जिल्ह्यातील, भागातील बातम्याकरता संपर्क साधा खालील स्क्रीनच्या नंबरवर। आजच्या ठळक घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।